नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर खरं तर म्हटलं पाहिजे नितीन शहा सर. कारण मी मगाशी सरांना म्हटलं तसं की माझा स्वतः 40 वर्ष मला झालीत, पण सरांना त्यांच्या एक्सपिरियन्सला 42 वर्षापेक्षा जास्त काळ उलटलेला आहे. ते खामगावमध्ये इतक्या पहिल्यापासून काम करतात आणि काही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर, काही रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल असे करत त्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम केलेलं आहे. आज ते व्हॅल्युअर म्हणून अतिशय उत्तमरित्या काम करतात. 20 पेक्षा जास्त फायनान्शियल इन्स्टिट्यूट बरोबर ते असोसिएट आहेत. नुकताच त्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बेस्ट व्हॅल्युअर हा सुद्धा किताब नुकताच प्राप्त झालेला आहे. सो अशा वेगवेगळ्या त्यांच्या पॅरामीटर्सबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल आपण त्यांच्याकडनं आज या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मग मला विचारावसं वाटतं थोडंसं पास्टमध्ये जाऊन, हिस्ट्रीमध्ये जाऊन, की तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं होतं? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि 40 वर्षांपूर्वी, 42 वर्षांपूर्वी हा विचार कसा डोक्यात आला, की सिव्हिल इंजिनियर बनावं? कोण प्रेरणा होती त्याच्यामागची? प्रेरणास्थान कोण होतं, की ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? माझं एज्युकेशन खामगावलाच न्यूरे हायस्कूलमध्ये झालेलं आहे. अप टू 10th स्टँडर्ड. त्याच्यानंतर जी-एस कॉलेजला त्यावेळेस ती 12वी नव्हती. त्यावेळेस ते BSc पार्ट 1 होतं. हो. तर ते कंप्लीट केल्यानंतर त्यावेळेस प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा नव्हते. त्यावेळेस मेरिट बेसिसवर तुमचा नंबर लागायचा इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशनला. तर त्यावेळेस माझा नंबर आधी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये लागला. पण त्यावेळेस तिथं स्टाफ चांगला नसल्यामुळे मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली हे प्रिफर केलं. कारण तिथं स्टाफ खूप चांगला होता. एज्युकेशन तिथलं खूप नावाजलेलं होतं. म्हणून मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज प्रिफर केलं आणि माझी डिग्री मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून घेतलेली. बरं. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागची प्रेरणास्थान कोण होतं? प्रेरणा म्हणजे माझे वडील. कारण माझे वडील डॉक्टर होते आणि ते रात्री बेरात्री उठायला जायचं आणि ते सगळं पाहून मला असं वाटलं, की याच्यात तर काही सोशल लाईफ म्हणजे फॅमिली लाईफच नाहीये. हो. म्हणून मग मला असं वाटलं, की नाही आपण सिव्हिल इंजिनिअर व्हावं. वाह! पण आता इतके यशस्वी झाल्यानंतर आणि इतकं काम केल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतं आपण किती बिझी आहोत आणि हे फील्ड निवडलं ते बरोबर आहे का हे कमी बिझी वाला फील्ड आहे? नाही, नाही. डेफिनेटली हे खूप बिझी फील्ड आहे आणि ते हो. तुमच्यावर अवलंबून असतं, की तुम्ही कसं राहायला पाहिजे आणि स्वतःचे इथिक्स पाळून चांगल्या प्रकारे लोकसेवा करण्याचं एक खूप मोठं माध्यम आहे. बरोबर, बरोबर. कारण आपण लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, निवारा आणि अन्न, वस्त्र, निवारा. निवारा आणि वस्त्र, हं. त्यापैकी एक मूलभूत गरज आपण निभवतोय, जगाला देतोय. तर बरोबर. त्याच्याशी प्रामाणिक राहून आपण आपला व्यवसाय करायला पाहिजे. क्या बात आहे! तो हा फारच म्हणजे मोठा प्रवास आहे मी म्हटलं तसं. पण आणि एक इंटरेस्टिंग आहे हे सगळं आणि तुम्ही इतक्या वर्षांपासून करताय. आपण जसं मगाशी जो म्हटलं, की बुलढाण्यामध्ये जेव्हा इंजिनिअरिंग कन्सेप्ट सुद्धा नव्हती, नव्हता. तेव्हा खरं तर तुम्ही या कामाला येस, सुरुवात येस, केली. सो आता येस. त्यातल्या अनुभवांबद्दल आता आपण काही हो, बोलूया. नक्कीच. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रात तुम्ही आता बदलताना जसं बघितलेलं आहे, इतके वर्ष काम केलेलं आहे. या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान सुद्धा बदललंय. मागच्या हो. 40 वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली कदाचित तुम्ही पेन पेन्सिलनं प्लॅन आखत असाल आणि आज सॉफ्टवेअरवर होतं. येस. तर हा तंत्रज्ञानातला बदल तुम्ही कसा बघता? आता तंत्रज्ञानाचा फायदा कसा होतो? नाही, तंत्रज्ञान निश्चितपणे हे फायद्यासाठीच तयार केलेलं असतं हो. आणि फायद्यासाठीच त्याचा उपयोगही होतो. बरोबर. पण काही अंशी काय झालंय, की फास्ट वर्किंग किंवा यामुळे ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हं. जसं काँक्रिटिंग करताना तुम्हाला जो वॉटर सिमेंट रेशिओ आहे, तो आजकाल बिलकुल ऑब्झर्वच केलं जात नाही. कारण त्यांना अगदी फ्री फ्लो काँक्रिटिंग पाहिजे. तर तसं असायला नको. हं. त्याच्यामुळे काँक्रीटची जी स्ट्रेंथ आहे ती कमी होते. पण ऑन द अदर हँड साइड जेव्हा स्टीलचा आपण विचार करतो, तर स्टील डेफिनेटली जे आधी साधं स्टील मिळायचं, आता खूप चांगल्या प्रकारचं, चांगल्या क्वालिटीचं स्टील मिळायला लागलं. बरोबर. दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग, की बाबा आपलं हे तंत्रज्ञान ह्याच्यामुळे चांगलं होतं आणि त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ वर्क सुद्धा चांगलं होतं. चालेल. पण जी प्रॅक्टिकल गोष्ट आहे, की ज्याच्यात स्टील वापरताना तुम्ही इकॉनॉमिकल डिझाइन करून त्याला वापरायला पाहिजे आणि तुम्हाला जो बार 550चा मिळतो त्याच्या स्ट्रेंथनुसार त्याला डिझाइन करायला पाहिजे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. बरोबर. तर ही गोष्ट डेफिनेटली लक्षात ठेवायला लक्षात पाहिजे. ठेवली पाहिजे. हे जसं तंत्रज्ञान बदललं पण एक फॅक्टर बदलला नाही त्यातला म्हणजे तो म्हणजे कामगार किंवा त्यातला वर्कर आपण ज्याला म्हणतो लेबर आणि त्यात अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आपल्या या भागामध्ये. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसं हँडल करता ती खूप परिस्थिती? धोकादायक आहे. हं. कारण एक पार्ट माझं असं म्हणणं राहील, की जेवढ्या या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, आयदर स्टील, सिमेंट, या सगळ्यांनी या अनएज्युकेटेड लेबरला, एम्प्लॉयरला एज्युकेट करायला पाहिजे किंवा जसं वॉटर सिमेंट रेशिओ हा का महत्त्वाचा आहे किंवा तुम्ही माल कालवताना जो मॉर्टर कालवताना त्याच्यात सिमेंट आणि हे रेती, वाळू जी असते ती अगदी मोजूनच घ्यायला पाहिजे. हे लोकं नुसतं काय करतात,
ढीग तयार करतात, त्याच्यावर सिमेंट बॅग ओतून टाकतात. बरोबर. स्टील तो कंत्राटदार म्हणतो, लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, "सर अपना ही तो मकान है, 1 क्विंटल ज़्यादा भी लग गया तो क्या फरक पड़ता है?" पण तसं व्हायला नको. स्टील चहामध्ये साखर तेवढीच आवश्यक आहे, जेवढी ती आपल्या जिभेला लागते. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त साखर टाकली ती कडू होतं. हं. तसं स्टील जर तुम्ही स्लॅबमध्ये जास्त टाकलं, तर ते सेल्फ वेटनी खाली येऊ शकतं. त्याला सॅगिंग मुव्हमेंट येऊ शकते. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की आपण अगदी त्या स्टीलचा पुरेपूर उपयोग, टेक्निकली पुरेपूर उपयोग करून डिझाइन करायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये खरं तर इतकं मोठं काम केलेलं आहे, याच्यापूर्वी अनेक कामं केली आहेत. म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे बऱ्याचदा रेसिडेन्शियलमध्ये हे एक ऐकायला मिळतं, ते म्हणजे तो कस्टमर म्हणतो, "आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये घर बसवा." तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? मालकाला समजून सांगायला पाहिजे, की बरोबर. बाबा एखादी रूम कमी बांध, पण तू क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज करू नको. हं. स्टीलमध्ये कॉम्प्रोमाईज करायचं नाही. बरोबर. आणि महत्त्वाचं की त्या इंजिनिअर सोबत चर्चा करून त्याला मॅक्सिमम युटिलिटी ऑफ द स्टील हं. ही करायला लावायला पाहिजे. म्हणजे जास्तीचं स्टील वापरलं नाही तुम्ही, आज प्रत्येक घरामध्ये 10 क्विंटल जरी स्टील लोखंड जास्त वापरलं, हं. तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. ते 10 क्विंटल स्टील त्यांचं सेव्ह झालं, तर डेफिनेटली त्या घराची कॉस्ट ऑटोमॅटिक कमी होईल आणि ते घर पूर्ण करण्यास मालकाला मदत होईल. बरोबर. आता सर पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही या खामगाव पहिल्यापासून बघितले मागच्या 30-40 वर्षांमध्ये तुम्ही तंत्रज्ञान बनताय आणि तुम्ही एक चांगले नामांकित प्रथितयश इंजिनिअर आहात या भागातले. म्हणून हा प्रश्न खरं तर तुम्हाला विचारायचा आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर आपण एक डोळ्यासमोर आणलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे, जर बुलढाण्याचा सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा असेल? तर एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे? सर, इथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला पाहिजे हं. आणि इंडस्ट्रीज यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचा हा बॅकवर्ड एरिया आहे. त्याच्यामुळे मोठ्या इंडस्ट्रीज आल्या तर याचा विकास खूप मोठा होईल बुलढाणा डिस्ट्रिक्टचा. हं. कारण इथं मॅनपॉवर भरपूर आहे आणि जी मोठ्या 1-2 इंडस्ट्रीज होत्या, त्या इथं बंद पडल्या काही कारणास्तव. जसं बिर्लाचं एक खूप मोठं युनिट होतं इथं, ते बंद पडलं. फक्त एक हिंदुस्तान लिव्हरचं युनिट सुरू आहे. तर जर अशा 2-4 मोठ्या फॅक्टरीज आल्या बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये, तर डेफिनेटली बुलढाणा डिस्ट्रिक्टचा सर्वांगीण विकास होण्यास खूप मदत होईल. बरं. पण अशा वेळेला शासनाकडनं काय मदत लागेल किंवा तुम्हाला काय वाटतं शासन कशाप्रकारे या तुमच्या व्हिजनमध्ये इंडस्ट्री आणण्यामध्ये काय हातभार उचलू शकतं? शासनं जे सगळं नागपूरलाच डेव्हलप करते, एक कॉन्सन्ट्रेटेड नागपूर, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी सगळं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फॅक्टरीज होते. तसं न करता प्रत्येक डिस्ट्रिक्टला ते इंडस्ट्रियलिस्टला सांगायला पाहिजे, की बाबा नाही तुम्ही फक्त नागपूरलाच नका करू, अकोल्याला करा, खामगावला करा. म्हणजे अकोल्याला जर तुम्ही एरोड्रम डेव्हलप केला, तर ते ऑटोमॅटिक इथलं डेव्हलपमेंट, अकोल्याचं डेव्हलपमेंट, बुलढाणा डिस्ट्रिक्टचं डेव्हलपमेंट होईल आणि ऑटोमॅटिकली प्रत्येक जिल्ह्याचा विकास होईल. बरोबर. दुसरं आता इतक्या वर्ष काम केल्यानंतर आता या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत, तरुण मुलं येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सीनियर म्हणून काय यशाचा मंत्र, गुरुकिल्ली द्याल त्यांना आणि काय सांगाल या फील्डमध्ये येण्यापूर्वी कुठल्या गोष्टी बरोबर आणल्या पाहिजेत? आपल्या अ, म्हणजे जो व्यवसाय आहे त्याच्याशी आपण इमाने इतबारे काम करायला पाहिजे. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे जे टेक्निकल तुम्ही शिकलात 4 वर्ष, त्याचा पुरेपूर उपयोग करायला पाहिजे. नुसतंच त्या मिस्त्रीच्या म्हणण्यावर किंवा त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणण्यावर काम न करता आपण आपण जे शिकतोय, साधारण कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्यात काही ना काही डेफिनेटली फरक असायला पाहिजे आणि तो प्रत्येकाला जाणवायला पाहिजे. ह्या प्रकारे आपण काम करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे या महत्त्वाचं आहे. तरुण येस, ह्याच्यासाठी. येस, येस. दुसरं आता असं विचारायचं आहे, की कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असतो. हो. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे आपण निवडलं पाहिजे? डेफिनेटली त्याचं टेन्साईल स्ट्रेंथ ही सर्वात मोठा आस्पेक्ट आहे बरोबर. आणि टेन्साईल स्ट्रेंथ जर चांगली असेल आणि कॉस्ट फॅक्टर या दोन्ही गोष्टी चांगल्या असेल तर तो कुठल्या ब्रँडचा स्टील आहे त्या न पाहता ह्या 2 फॅक्टर पाहून त्याला निवड करायला पाहिजे. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही याच्यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव कसा आहे स्टील? आयकॉन स्टील मी 2 ठिकाणी वापरले आणि दोन्ही ठिकाणी मला त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आलेले आहेत. अच्छा. त्यामुळे तुम्ही आयकॉन स्टील बरोबर हॅपी आहात एकदम? येस, येस, येस. क्या बात. सो हे होते सिनियर इंजिनियर नितीन शहा सर. आणि मी म्हटलं तसं इतका जेव्हा 40-42 वर्षाचा अनुभव असतो तो काही मिनिटांमध्ये मांडणं तसं अवघड आहे, पण त्यांनी अतिशय मोजक्या महत्त्वाच्या शब्दात तो मांडला. या क्षेत्रात बेसिकली जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या टिप्स होत्या, की जे आपण थेरॉटिकल नॉलेज शिकतो ते प्रॅक्टिकली आपण अप्लाय करताना या काळजी सगळ्या घेतल्या पाहिजेत. आणि माझ्या मते तो एक यशाचा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला त्यांनी या ठिकाणी सांगितला. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, की तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने संवाद साधला. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत
याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. चला सर.